हेच तर खरा विषय आहे, एकमेकाला समजून घेणं. एकमेकाला बरं नसेल तर एकमेकांना सहकार्य करणं. तर मी उठलो त्या दिवशी लवकर. वाईफला काही बरं नव्हतं, तर म्हणलं आता मीच करतो सर्व. झाडून वगैरे काढलं. 5-10 मिनिट लागले मला झाडून वगैरे करायला. मग काय, अंघोळीला गेलो, गिझर चालू केला. अंघोळ झाली आणि बघतो काय, मला एकही ड्रेस नाही इस्त्री करायला. मग काय गरकीने इस्त्री ओपन केली, चालू केली इस्त्री करायला. शर्ट वगैरे करून घेतला इस्त्री. थोडा वेळ लागला इस्त्री करायला, कारण खूप दिवस झालं सवय मोडून गेली. कारण तिनंच मोस्टली करून देते इस्त्री माझे. तिनंच सर्व बघते की कोणता ड्रेस करायचा इस्त्री काय नाही. मी जातो आणि इथे इस्त्री केलेलं घालतो. आज खूप दिवसातून इस्त्री केली. छान वाटलं काहीतरी करताना. त्यानं झोपलेलीच होते, अजून मुलगाही झोपलेला होता. पॅन्ट वगैरे इस्त्री केली, कारण ऑफिसला जायचं होतं. तर इस्त्री तर झाली. त्यानंतर आंघोळ झालीच माझी ऑलरेडी. घातला तो ड्रेस, मस्त मेकअप केला. मेकअप म्हणजे काय, साधा आपण हेअर ऑइल आणि टिका तेवढा लावतो. तो पण मॅडम पण उठल्या. पहिलं मला गरम पाणी लागतं, ते करून घेतलं मी. थोडं मध, गरम पाणी आणि लिंबू हे घेतलं. तोपर्यंत काय, मुलगाही उठला होता. तर बोलला तो मला पण पाहिजे लिंबूचं पाणी, बोलतो तो त्याला. मग काय दोघालाही घेतलं. मस्त बाल्कनीत बसलो, सिप सिप करत दोघेही पेत बसलो, निसर्गाचा आनंद घेत. थोडं ओपन एरिया आहे आमच्या इथे, तर शांत बसलो 10-15 मिनटं. तिथेच थोडं रमणीय वाटलं. हा असा काही व्ह्यू येतो सकाळी, तुम्ही बघू शकता. सूर्य पण निघलेला आहे. मग काय देवपूजेला लागलो. देवपूजा करून घेतली पटापट, कारण जायचं होतं ऑफिसला. रांगोळी काढली फुलाचीच. आरती करायला काय टाईम भेटला नाही, तर तसंच दिवा वगैरे ओवाळला. तुळशीला वगैरे पाणी घातलं. थोडं शिडकतच घालतो पाणी, कारण एकदम पाणी ओतलं तर खाली रोपं असतात छोटी छोटी, तर ते थोडंसं त्यांच्या मुळ्या हलतात. त्यामुळे मी थोडंसं हळूहळू टाकतो पाणी. मयू पण आला, तोही म्हणला की मला टाकायचं आहे पाणी. त्यानेही टाकलं थोडं पाणी. सूर्यालाही थोडं अर्घ दिला आणि पाया पडलो. तुम्हीही लावता की नाही तुळशीला टीका? दररोज नमस्कार करत चला तुळशीला, प्रसन्न राहता दिवस. मग काय, जायचं होतं तर काहीतर नाश्ता करावं म्हटलं, तर कालचा एक जिरा राईस केलेला होता, तोच थोडा परतून खाऊन जावं म्हटलं. तर घेतला परतायला, थोडं जिरं टाकलं, तेल टाकलं, कांदा वगैरे टाकून चिरून घेतलं, टाकला त्याच्यामध्ये. भात टाकून तेही परतून घेतलं. हिचीही आंघोळ झाली आणि हिचीही आवरावर चालू झाली. निघालो मी माझ्या ऑफिसला. निघण्याआधी मी नेहमी गाडी साफसफाई करूनच निघतो, कारण ते बरं वाटत नाही मला घाण गाडी घेऊन जायला. आणि आपण त्याच्यावरती डेली ट्रॅव्हल करतो, इकडून तिकडून ते दळणवळणाचं साधन आहे, तर आपण थोडं त्याला साफ केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. मला ते आवडत नाही. ते काय, पोचलो बघता बघता निगडीमध्ये. आणि असे काहीच आहेत आपले पिंपरी चिंचवडचे रस्ते. हडपसरचे बघायला गेलं तर पूर्ण तुम्हाला गर्दी बघायला भेटली. पिंपरीचे डेव्हलपमेंट थोडीशी चांगली आहे म्हणलं रस्त्याबरोबर, कारण आधीच प्री प्लॅनिंगने चालतात ते. मस्त असा व्ह्यू बघत निघालो मी ऑफिसला. थोडा टाईम लागतो पोचायला ऑफिसला, थोडं लांब आहे, पण ठीक आहे. रस्ते चांगले असल्यामुळे एवढं काही वाटत नाही ट्रॅव्हलचं. तर पोचलो आमच्या बजाजच्या गेटवरती, केली एंट्री आतमध्ये. बाईकवरती पास तर लावलेला असतो, त्यामुळे काय अडवत नाहीत ते, तिथेच व्हेरीफाय होतं ते.
आता आलं तर काय, गाडी लावायला जागाच नाही, लेट झालं मला. तर मी बाहेरच थोडंसं आउटसाईडलाच लावली बाईक, तेही उन्हात. आज काही मी टिफिन नेला नव्हता, तर मग सर्वांची मेजॉरिटी झाली की चला बाहेर काहीतरी खाऊया. तर मग गेलो आम्ही, मिसळ खायलाच गेलो मोस्टली. तर कोणालाही काही भूक नव्हते, तर चला म्हणलं लाईटली मिसळ घेऊया. तर मयूर मिसळमध्ये आलो, जो की अकोटमध्ये येतो. खूप फेमस आहे ते, 1981 मधला आहे. ठीक आहे, टेस्ट मस्त आवडली आहे मला. फायनली लॉग ऑफ केलं, निघालो आम्ही बाईकडं. हा चेतकचा स्टॉक पूर्ण लावलेला आहे. इयर एंडमुळे हा इकडे एवढी गर्दी झालेली आहे, आतमध्ये नाही आहे पार्किंग म्हणून बाहेर लावलं. तर चला अशा रीतीने आजचा ऑफिसचा डे संपला. घरी जाऊया. पोचलो घरी, थकलेलो होतं, चालत चालत गेलो. आनंदी हसरा चेहरा बघून उल्हासाला आलो. तुम्ही बाहेर बघू शकता, खूप छान असा व्ह्यू आहे बाहेर, अजून मावळ्यात जस्ट सूर्य मावळा. आणि संध्याकाळी आम्ही असंच फिरत फिरत बाहेर आलो. तर भाजीवाला छान दिसला तर शूट केला. तर सर्वांना बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.